नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं लोकशाहीराजी साहित्य चर्चा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरीचं वाचन करत आहोत. त्यातल्याच पुढच्या भागाला आपण सुरुवात करूयात. एवढी ईर्ष्या असेल आणि तू जर माझ्या वंशाचा असशील तर ती जोगणी माझ्या हयातीत परत आणशील. हे बाजीबाचे करारी शब्द बापू खोत विसरला नव्हता. त्या शब्दांनी त्याच्या काळजात कुरूप केलं होतं. तो आज 10 वर्ष ती जोगणी आणण्याची शिकस्त करीत होता, परंतु त्याला अपयशच आलं. त्याचा आवेश वाटेगावकरांना पुरता कळला होता. जोगणीचा रिवाज मोडून आपल्या हद्दीत घुसून जो आपला माणूस मारायला भ्याला नाही, तो आपली जोगणी परत नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, याचा एक प्रकारे धास्तीच घेऊन वाटेगाव सावध होता. जीवावर उदार होऊन शंकरराव, पंत, सावळा, भैरू, रामोशी, ताईना महार यांनी बापूला निष्प्रभ केला होता. जोगणी परत आणण्यासाठी बापू काही करायचं बाकी ठेवलं नव्हतं. सर्व खटपटी करूनही त्याला यश आलं नव्हतं. 6 माणसं मारूनही जोगणी गेल्यामुळं शिगावकरांचा हियाच मोडला होता. कोणीही जोगणीसाठी शिर हातात घेऊन लढण्याची भाषा काढीत नव्हता. मग एकटा बापू काय करणार? सरकारी अधिकारी, परगावचे मित्र यांच्या बळावर जोगणी आणून बापानं उच्चारलेले शब्द खरे करून दाखवणं त्याच्या आवाक्याबाहेरचं होतं. त्यासाठीच त्याला गावाची मदत व्हायला हवी होती, पण नेमकं तेच होत नव्हतं. परंतु अलीकडे त्याचा दबदबा वाढला होता. गावातली नेटकी पोरं त्याच्या कह्यात आली होती. त्यातच स्वतःच्या जमिनी चांगल्या पोरांना वाट्यानं देऊन त्यानं त्यांना अंकित करून घेतलं होतं. दरवर्षी शिगावात निघणारा तो एकटा जोगा पाहून कैकांना वाईटही वाटत होतं. इब्रती खातर मरावं असंही अनेकांना वाटत होतं. पण आपल्या एकट्यानं काय होणार असा पेच पडत होता. बाजीबा आता थकला होता. चालत्या घोड्यावर उडी मारून त्याची धमक त्याच्यात उरली नव्हती. दुःखी अंतकरणानं तो त्या रणक्या जोग्याकडे पाहत होता, परंतु जोगणीबद्दल एक शब्दही कधी बोलत नव्हता. आणि इतरांचा तर तो घासच नव्हता. कोणी जोगणी आणायची भाषा उघडपणे बोलू शकत नव्हता, कारण जोगणी म्हटलं की त्यांच्या डोळ्यापुढं भैरू, रामोशी आणि सावळा मग कुऱ्हाडी घेऊन नाचत. त्यामुळं मनातले विचार मनातच राहत. आपण जोगणीविषयी काहीतरी बोलू आणि ती बातमी कोणीतरी बाहेरला देईल, मग तो यम येऊन आपलं वाटोळं करील असं सर्वांना वाटे. ही भीती आता थोडीशी बोथट झाली होती. खोताभोवती तरुण मंडळी उघड उघड जोगणी परत आणण्याची चढाईची भाषा करीत होती. त्यामुळं कैकांना धीर आला होता. आणि याच दरम्यान एक नवलाईची गोष्ट घडली. ती म्हणजे बापू खोतानं आपली मुलगी शंकरराव पाटलाच्या भावकीत रावसाहेबाला दिली. ती सोयरीक जोडण्यासाठी त्यानं 14,000 रुपये हुंडाही दिला होता. आणि तोही पुढला सगळा विचार करूनच, कारण शंकरराव पाटलाच्या नंतर रावसाहेबाकडेच ती पाटीलकी येणार होती. आज तो काम करीत नसला तरी शंकररावाच्या खालोखाल त्याला गावात मान होता. आणि तो सासऱ्याच्या विचाराप्रमाणे फिरणाराही होता. त्याच्याकडून कितीतरी गोष्टी बापू खोताला साधता येणार होत्या. हे सर्व लक्षात घेऊनच तो आज जोगणीची भाषा गंभीरपणे विचार करीत होता. सोप्यात तरणी पोरं जमली होती. कैक म्हातारे खांबाला टेकून बसले होते. बाजीबा चोफळ्यावर बसून शांतपणे ऐकत होता. बापू बोलत होता, मला मरायची भीती नाही. माझा काळीज माझ्या पोटात नसून पाठीवर आहे. पण मी एकटा काय करू? मला बळ असून त्याचा उपयोग नाही, पाठबळ हवं. एकटा कधीही जाऊन मी कटून मेलो असतो. पण आता मी निश्चित सांगतो की आमची जोगणी परत आली पाहिजे. मग काय करूया? बोला. गजामाळ्याचा गल्लूनाळी नाक फुगवून म्हणाला. आणि बापूला गजाच्या पराक्रमाची आठवण झाली. तो म्हणाला, गलू, तुझ्या बापानं फेक भाला म्हणताच आपला भाला फेकून त्या मागाला खसकन टिपला तसा वीर मला हवा आहे. मग मी तयार आहे. बापाच्या करणीचा पोवाडा ऐकून गलू पुलकित होऊन म्हणाला. आणि खांबाला टेकून बसलेला कुंभार म्हणाला, हो हो, म्या गजूची जखम बघितली होती. टाळूत मारलेली तलवार त्याच्या नाकापत्रू खाली उतरली होती. हे ऐकून बापू चरकला. कुंभाराला गप करून तो म्हणाला, झालं ते गेलं त्याच्या संग. आता आजचं बोला. माझी 50 माणसं बाहेरची येणार आहेत. इथं सोप्यात ही 50 एक भरतील आणि 5-50 गावातून काढूया आणि देऊया दंगल उडून.
ज्ञानसूत्र जोरात येऊन बोलला. हो, दंगल झाली पाहिजे. खोत म्हणाला. आता ताणून धरण्यात अर्थ नाही. शेंडू तुटो का पारंबी तुटो, जे होईल ते होईल. उघड हाणामारी करायची का, एकानं शंकेच्या सुरात विचारलं. नाही, माझा जावई आहे त्या गावात. तिथं माझी बाहेरची मंडळी मुक्काम करून बसली आहेत. त्यापैकी काही मांगाची तलवार रोखून धरतील आणि काही रावसाहेबांबरोबर जोगणीच्या जवळ जातील आणि तीच महत्त्वाचं काम करतील. आपण थोड्या अंतरावर असायचं, पांगून वावरायचं आणि दंगल झाली की जोगणीचा पिच्छा करणाऱ्याचे पाय तोडीत गावाकडे सटकायचं. बरं, भैरे रामुशाचं काय करायचं? दुसरी एक शंका उठली आणि एकदम चमकून बापूखोत म्हणाला. हो, भैरे आणि सावळ्या हे दोघं जिथं असतील तिथं आपली 8 माणसं असणार आणि दंगलीत प्रथम हे 2 मुडदे खाली पडतील. मग जमलं. सोप्यात एकाच आज घुमला. जणू भैरू आणि सावळा यांचे खरोखर मुडदे पडले असं त्यांना भास झाला आणि त्यांच्या उरावरचं ओझं हलकं झालं. खलबत झालं. सर्व लोक उठून कामाला लागले. निरनिराळ्या वाटा धरून वाटेगावची वाट चालू लागले. एखाद्या युद्धाची तयारी करावी तशी बापूनं तयारी केली. घोंगड्याच्या बाळीत हत्यारं घेऊन शिगावचे लोक तयार झाले. सरहद्दीवर काहींनी घोडी तयार ठेवली, काही जाऊन पोचले, काही पांगून बसले. कोण भैऱ्याला शोधू लागले, कोण सावळ्याचा चेहरा निरखू लागले. हे सारेजण गर्दीत मिसळून गेले. आकाश धुतल्या तांदळासारखं स्वच्छ झालं होतं. सूर्याचा झोका पश्चिमेला निघाला होता. त्याच्या किरणातील प्रखरता किंचित थंड झाली होती. मनाला आल्हाद देणारा वारा वाहत होता. गावातील लिंबाची झाडं भरभरत होती आणि झोकांड्या खात होती. पेरणीची वाट पाहत पडलेल्या काळ्या जमिनी धापा टाकत होत्या. दौलतीच्या घराजवळची चिंच डुलत होती. जोगणी निघायची वेळ जवळ आली होती. काल धुतलेली कापडं घालून दौलती, राही, राधा गावात आली गेली होती. गाव माणसांनी गजबजला होता. 12 बलुती धावपळ करीत होती. शंकररावांना आपल्या घोड्याला साज घालून नटवला होता. रेशमी आपदा घालून वर जीन घातलं होतं आणि त्या जिनालाच तलवार खुटवून स्वारी वर बसली होती. पाटलाचा घोडा सारखा उसळत होता. जत्रेकरी गर्दी करून त्या घोड्याला पाहत होते. रिवाजाप्रमाणे मागाची तलवार वाजत गाजत निघाली. मुरा, बळी, किसना, घमंडी, ईश्वरा, भिवा, साधू, चिचणीकर, पिराजी, साजूरकर, निराळाजी, घोंचीकर, बळी हे मातबर मग त्यात दिसत होते. त्यांनी कडेकोट तयारी करून तलवारी उंचावून धरल्या होत्या. कैक, भाले, कुऱ्हाडीत लखलखत निघाल्या. हलकी कडाडू लागली. एकदम सारी जत्रा म्हणाली, आली मागाची तलवार. फकीरानं गबऱ्यावर जुन्या गबऱ्याचं खोगीर चढवलं आणि हातात ती देव्हाऱ्यातली ती तलवार घेऊन तो निघाला. इतक्यात बोलावून आलं, ताबडतोब ये. फकीरा गबऱ्यावर बसला आणि सरसर त्या गाडमार्गानं पंताच्या वाड्याकडे वावटळीप्रमाणे निघाला. मार्गात दबा धरून गलुमाळी बसला होता. त्यानं त्याच्याकडे डोळे फाडून पाहिलं आणि बाजूच्या एका जत्रेकरूला विचारलं, ह्यो कोण? ह्यो फकीरा, त्यानं उत्तर दिलं. फकीरा पंताच्या वाड्यात गेला तेव्हा सावळा आणि भैरू हे दोघे चिंतातूर होऊन बसले होते. त्यांचे चेहरे पाहताच फकीराला शंका आली. काहीतरी नक्की घडलं आहे, त्याशिवाय ही लोखंडी माणसं अशी उदास होणार नाहीत. तो खाली उतरून आत गेला. फकीर आल्याचा कळताच पंत बाहेर आले. तेही चिंतातूर दिसले. गंभीर स्वरात पंत म्हणाले, फकीरा, आज घात होणार आहे. शिगावचे लोक गावात शिरले आहेत. कोण म्हणतं? सावळा आणि भैरू. फकीराच्या कपाळावर आठीव म्हटली. तो सावळाला म्हणाला, मग आधीच नाही का सांगायचं? परस्पर बंदोबस्त केला असता. हे ऐकून सावळा म्हणाला, पंताच्या कानावर घातल्याखेरीज कसा? हो, भैरू म्हणाला, नाहीतर अंगलट्याची भानगड. काही असो, पंत समजावणीच्या सुरात म्हणाले, आधी काय आणि नंतर काय, जी खबर मिळाली ती महत्त्वाची. आम्ही सावध झालो. बेसावध असतो तर घात झाला असता. आता कडक नजर ठेवा. सावळा, भैरू, तुम्ही जुनी माणसं, पोरांना लढाई शिकवा. पंत एकदम थांबले. त्यांनी फकीराला डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत निहाळून घेतला आणि ते पुन्हा म्हणाले, ही तलवार रानोजीची? हो. एवढंच म्हणून फकीरानं होकारार्थी मान हलवली. पंत म्हणाले, फकीरा. एवढे शब्द उच्चारून ते पुन्हा थांबले. त्यांनी वळून संधी शिपायाला हुकमी आवाजात सांगितलं, नाथा,
शंकररावांना मी बोलावलंय म्हणून सांग, तातडीनं जा. नाथा पळतच गेला आणि पंत आवाज चढून बोलले, फकीरा, बापू खोतानं आमच्या हद्दीत शिरून राणोजीचं शिर मारलं आहे. जर तसा प्रयत्न झाला आणि तो करील तर त्याला आपल्या शिवाय पार जाऊ देऊ नको. तुझ्या हातातील त्या तलवारीची इज्जत फार मोठी आहे आणि ती तुझ्या हाती आहे. हे ऐकून फकीरा काहीच बोलला नाही. उगीच त्याचे डोळे पाण्यानं भरले. उरातील हिंमत उसळून ती डोळ्यात तरळू लागली आणि सावळा म्हणाला, खोत शिवबाहेर गेला तर मी स्वर्गाला जाईन. जावा, झटून प्रयत्न करा, थांबू नका. मीही जोगण्या काढायला निघतोय. फकीरा, सावळा, भैरू वाड्याबाहेर पडले आणि शंकरराव आले. पंत म्हणाले, पाटील, गावात काय घडामोडी होत आहेत? बरं झालं तुम्ही बोलावलं, पाटील म्हणाले. ह्या वर्षी गावात काहीतरी घडणार असं वाटतंय. गुजार चेहरे केलेली माणसं बोळाबोळात उजळू लागले आहेत आणि रावसाहेबाच्या वाड्यात अगदी नवी माणसं दिसू लागली आहेत. म्हणजे खोतानं आमच्यासाठी खालीच कोठार पुरून ठेवलं आहे आणि ते पेटणार आहे. पंत म्हणाले, पेटू द्या. 10 वर्ष झाली जीवाला आटण लागली आहे. पाटील चिडून बोलू लागलो, एकदाचा शेवट होऊन जाऊ दे. आजच लागणार आहे शेवट. पंत मध्येच म्हणाले, खोतावर नजर ठेवा आणि दंगल पेटली की फकीराची पाठ राखा. मी जोगणी काढतो, जा तुम्ही. असं म्हणून पंत थांबले. पाटील काहीच बोलला नाही, परंतु दोघांच्याही मनात एकाच वेळी एकच भावना तरळली. पाटलाने एकदम पंताला मिठी मारली आणि पंताच्या हाताने शंकररावाला विळखा घातला. पाटील उद्गारला, आता जगलो तरच भेट. सर्व वाद्यांचा एकदम गडगडाट झाला. शिंग वाजलं आणि जोगणी निघाली. एकच नाद उठला. आकाशाला गचके बसू लागले. धनगराच्या ढोलांना घरावरचे कौलं नाचू लागले. ढांबाव ढांबाव ढांबाव. ताशा आणि मागाचे हलगी यांनी माणसाचे शब्द मुके केले. हत्यारांच्या सावलीत जोगणी वाटचाल करू लागली. महारांच्या थळाजवळ दौलती, राहीर आणि राधा ही जोगणीची वाट पाहत होती. ती त्यांची दरवर्षीची जागा होती. जोगण्या थोड्या चालून गेल्या आणि फकीरांना साधूला जवळ बोलवून म्हटलं, तू माझ्या मागं अस. माझ्यावर मागणं येणाऱ्याचा मुडदा पाड. मुराला लाकडं बोलाव. असं म्हणून त्यानं वळून पाहिलं. शंकरराव जवळूनच घोडावरीत चालत होता. मी आहे अशी डोळ्यानं खून केली. मुरा आला. तो फकीराला आता दाजी म्हणत होता. त्यानं विचारलं, काय दाजी? वाईट जपून, दगा होणार आहे. गबऱ्यावरून चालता चालता फकीरा हळूच म्हणाला, बरोबरीच्या गड्यांच्या माना सांभाळा आणि जोगणीवर चाल करील त्याचे झपाट्यात मान उतरा. चिचणीकर, साजूरकर आणि घोंचीकर यासनी म्हणावं, हटू नका, जा. मुरा गेला. बळीला सांगितलं. एकमेकांनी एकमेकांना खबर दिली. बळी गरकन फिरून फकीराजवळ येऊन टाच वर करून म्हणाला, दाजी, शिगावची किती माणसं असतील? हे ऐकून फकीरा चिडक्या सुरात म्हणाला, किती बी असू दे, 100, 200, 1000. पुढे येणाराचा खंडोळा करा, जा. रामशासनी सांगा. खबर सर्वत्र पोहोचली. किंचित चोरटी हालचाल झाली. रामोशांनी खांद्यावरची घोंगडी रिकाम्या माणसाजवळ देऊन ते सरळ झाले. जोगणीजवळ असलेली पोरं नाहीशी झाली. ज्या बाजूला मोकळीक असेल त्या बाजूला फकीराचा गबऱ्या वळत होता आणि जिकडे फकीरा जाईल तिकडे साधू जात होता. त्या दोघांच्या पिछाडीवर शंकरराव आपला घोडा सावधपणे चालवित होते. पुढं भैरू आणि सावळा, शिवाय पंतांचा घोडा होताच. वातावरण तापलं. झटापट क्षणोक्षणी जवळ येऊ लागली. फकीराची पापणी हालेनाशी झाली. जोगणी थळात येऊन पोहोचली. दौलतीनं नमस्कार करून मिशीला स्पर्श केला. राहीबाई डोळ्यात राणोजी उभा राहिला. राधाबाईनं फकीरा साधूच्या मनात द्रष्ट काढली. जोगणी पुढं सरकली. नवखी माणसं लगट करू लागली. हत्यारं जिभा चाटू लागली. जोगणी महारवाड्याच्या वाळवंटात आली आणि एकदम गाड्या मार्गानं मागाच्या चिंचेखाली सरळ आपला घोडा फेकीत बापूखोत पुढं आला. त्याबरोबर सर्वांचं लक्ष चटकन तिकडे गेलं. नजरा चढल्या. पहारेची पकड सैल झाली आणि जोगणी भोवतीची एकदम मुरकण पडली. लगेच रामोशी परत फिरले. माग उलटले. तलवारी चालू लागल्या. माणसं तुटून पडू लागली. सावळा, मुरा, बळी, निळू, भिवा, ईश्वरा रक्तबंबाळ झाले. भैरूनं डोळे झाकून कुऱ्हाड चालू केली.
परंतु फकीरा जागचा हल्ला नाही. तो खोतावर घारीसारखी नजर ठेवून होता. दंगल शिगेला पोचली. कोणतरी ओरडलं, जोगणी गेली. एक इसम गर्दीतून बाजूला निघाला आणि तो धावत बापू खोताकडे वळला. फकीरानं गबऱ्याला हळूच टाच मारली. फकीरा जागा सोडताच साधूही धावला. शंकरराव डोकं शांत ठेवून पाहत होता. फकीरा काय करणार याचं त्याला कोडं पडलं होतं. गर्दीतून धावत गेलेल्या माणसानं जोगणीची वाटी खोताच्या हवाली केली आणि खोतानं आपला घोडा उलट फिरवला आणि फकीराचा गबऱ्या भरभरला. जोगणीजवळची दंगल मांग रामुशांनी थंड पाडली आणि ते पाहू लागले. तेव्हा फकीरा बापू खोताच्या मागं जाऊन बिलगला होता. सलग कावळ्या वावरात हजारो लोकांच्या डोळ्यासमोर ती 2 कारवानी घोडी पळत होती. अखेर जोगणी गेली म्हणून सर्वांनी निश्वास कोंडून टाकले. पळत पळत फकीरा आपला गबऱ्या खोताच्या डावीकडे वळवला आणि उजव्या हातानं डावीकडे वार करणं त्याला कठीण करून टाकलं. तरीही चिडक्या खोतानं तलवार उगारली. त्या तलवारीवरच लक्ष ठेवून धावणाऱ्या फकीरानं मुठी सकट ती तलवार उडवली आणि लगेच गबऱ्याला टाच मारून सरळ घोड्यावर घोडा घातला. हातासह हत्यार गमावलेला खोत क्षणात गांगरला. त्यानं पटकन घोड्यावरून अंगच टाकलं आणि गबऱ्यापुढं झोकाणला. परंतु दुसऱ्याच क्षणी गरकन फिरून तो उलटला. तो तसाच भरवेगात खोताच्या अंगावरून पुढे गेला. खोत टापाखाली तुडवून पुन्हा गबऱ्याला उलट वळवून फकीरा परतला. गडबडीनं उठून खोत केविलवाना चेहरा करून म्हणाला, मला मारू नको, ही जोगणी. फकीराचा धीरच झाला नाही. माणसाला ठार मारणं सोपं नसतं. त्यानं वाटी घेऊन बापूला ताकीद दिली. ठीक, ती तलवार तिथंच पडू दे. तो घोडानी जीव घेऊन पळ, परत इकडे बघू नको. आता फकीरा नावाचं मरण गबऱ्यावर बसून फिरत असते. बापू खोत घोड्यावर बसून शिगावकडे पळाला आणि गावातली दंगल शांत करून सर्वजण फकीराकडे धावत आले. पंतांनी गर्दीत शिरून विचारलं, फकीरा काय झालं? फकीरानं ती मुठी सकट तुटून पडलेली तलवार दाखवली आणि जोगणी पुढं ठेवली. सर्वांनी एकच गर्जना केली आणि घोंगडी गगनात उडवली. पण त्या गलात हसत म्हणाले, तू त्याचं डोकं का मारलं नाहीस? ती त्याचं डोसकंच आहे. खोताच्या तलवारीकडे बोट करून फकीरा उतरला आणि पंतांनी त्याच्या पाठीवर थाप मारली. बापाचं नाव राखलंस, हा काटाकडून माझा जीव मोकळा केलास. शंकररावानं फकीराला मिठी घे मारली. म्हटलं आणि फकीरा ओरडला, जोगणी खोताकडं कुणी दिली? सातारच्या दुला मागानं. मोरा म्हणाला, कुठं आहे तो? सावडीत. चला, जोगणी पुढं चालू द्या. खोताच्या हाताची मूठ आणि तलवार चावडीवर रवाना करून पाटलानं पुन्हा जोगण्या चालू केल्या. पांगापांग झालेली माणसं पुन्हा आली. दौलती, राहीबाई, राधा यांनी फकीराला मिठ्या मारल्या. राधानं फकीराचा घाम पुसण्यासाठी पदर ओढला आणि त्याच्या कपाळाकडे पाहिलं. तोच तिला त्या एका दिवसाची आठवण झाली. लहानपणी फकीरा व साधू बापाला नैवेद्य दाखवायला गेले होते. तेव्हा पाया पडताना त्यांच्या कपाळाची माती लागली होती. ती माती पुसून निघेल असं वाटून तिने हात आवरला होता आणि स्वतःचे आसू पुसले होते. लोकांनी जखमा बांधून जोगण्या फिरवल्या. जोगणी विसर्जन करून पंत आणि पाटील चावडीत आले. तिथं दुलारी मांगाला बांधून सावळा आणि बहिरू पहारा करीत बसले होते. रात्री त्याची चौकशी झाली. त्यानं डोकं मारण्याच्या भीतीनं सर्व हकीकत सांगून टाकली. दुलारी हा साताऱ्यात सरकारी नोकरीत होता. तो गुन्हेगारांच्या खबरी पोलिसांना देऊन बऱ्याच हुद्द्यावर चढला होता. साताऱ्यात सरकारी अंमलदारांनी त्याची व खोताची भेट करून दिली होती. पुढे त्या दोघांची मैत्री होऊन मित्राच्या मदतीला तो आज आला होता. इथं तो रावसाहेबाच्या वाड्यात 2 दिवस पाटील म्हणूनच राहत होता. त्यानंच गावात दंगल करायचे सर्व डावपेच रावसाहेबांच्या वाड्यात बसून आखले होते आणि ते रावसाहेबांना माहीत होते. ही सारी हकीकत ऐकून पंताचे व शंकररावचे डोके सुन्न झाले. रावसाहेब खोताला सामील आहे हे कळताच साप आपल्या उशाखालीच आहे असं शंकररावाला वाटलं. परंतु त्या संकटाची तोंड ओळख झाल्यानं त्याला आनंदही झाला. दुलारी सरकारी माणूस आहे लक्षात घेऊन पंतांनी ताकीद दिली, तू सरकारी चाकर असून ह्या झगड्यात पडू नये. तो पडलास. सरकारी नोकर म्हणून तुला आम्ही एक वेळ क्षमा करून सोडत आहोत. तू आत्ताच्या आता निघून जा. पण मला मांगरामुशी जाऊ देणार नाही ते. दुलारी रडत म्हणाला, ठीक आहे, आम्ही तुझ्याबरोबर माणूस देऊ,
असं म्हणून पंतांनी भैरूला सांगितलं, भैरू याला शिगावला पोचव. आणि भैरू आपणाला पोचवणार हे ऐकून दुलारी अधिकच रडू लागला. तो म्हणाला, हे मला शिगावऐवजी स्वर्गालाच पोचवेल. धन्यवाद.